नाशिकचं पालकमंत्रीपद सोडण्यास गिरीश महाजन यांनी नकार दिला। त्यामुळे पालकमंत्रीपदावरून नाशिकमध्ये महायुतीत आणखी संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। कुंभमेळा नाशिकमध्ये असल्याने पालकमंत्री व्हावं तशी माझी इच्छा असल्याचं गिरीश महाजन म्हणाले। त्यामुळे लवकरच पालकमंत्रीपदाचा तिढा कधी सुटणार हे पाहावं लागणार आहे। MMR मध्ये एक तरी पालकमंत्री असावा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे। रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांची नाराजी कायम आहे। मुख्यमंत्री आता रायगडबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे। मुख्यमंत्री महोदय म्हणाले देवेंद्रजी आणि मी पण आग्रह धरलेला होता की जर सगळं सुरळीत करायचं असेल म्हणजे सुरळीतपेक्षा म्हणजे कोऑर्डिनेशन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर पालकमंत्री मला ठेवा आणि कुंभमेळा मंत्री मी आहेच। कारण यावेळेला मोठं चॅलेंज कुंभमेळ्याचं या ठिकाणी गेल्या वेळेपेक्षा दुप्पट गर्दी यावेळेला होईल अशी अपेक्षा आपण बघतात। उत्तर प्रदेशमध्ये किती मोठ्या प्रमाणात भक्तगण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आमची मागणी होती की मला पालकमंत्री करावं। तसं जाहीरही झालेलं होतं पण शिंदे साहेब असतील दादा यांनी काय विचार केल्यानंतर त्याला स्टे दिलेला आहे। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। एकमताने त्या ठिकाणी निर्णय होईल। पालकमंत्र्याचा तिढा आता काही राहिलेला नाहीये। ज्या 2 जागेचा तिढा चालू आहे त्याचा वाद मला वाटतं आज कदाचित संपेल, परंतु त्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतो असं बोलणं चुकीचं आहे। आतापर्यंत जे कामकाज चालू आहे त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष असल्यामुळे त्या विकासामध्ये कुठेही अडथळा येणार नाही याची काळजी आम्ही घेतोय।